नाव सांगा पहिले तुमचं. सुरेश वतारे. पतारे. सुरेश वतारे. किती वर्ष कोळागट. किती वर्ष झालं बसताय? ह्या 40 वर्ष झालं बसतोय. 72 वरांनी पैशावर काय चालत नाही. बर. वाळी सभा करण्यात आयुष्य गेलं. कुठली सभा करण्यात? वाळी सभा गणपतराव देशमुख. वाळी सभा होती. हा नाही वाळी सभा भाई गणपतराव देशमुख कोळागट. पण सभा गणपताबा म्हणताय वाळी सभा. गणपताबानं महाराष्ट्र काबीज केलेला माणूस आहे. बर. गणपताबानं मुख्यमंत्री खुर्ची देत होती. बर. गणपताबा मी साधा नाव पण संपले गणपताबा आता. गणपताबा मागे चालणार आहे पिढी. बाबासाहेब तसा आमदार आहे. कसं वाटतं? कोळागट बाबासाहेब 90% चांगला आहे. बाबासाहेब चांगला आहे. 90% चांगला आहे. 90% चांगला आहे. त्यांच्या नगरपालिकेला जाऊन मिळेल तिकडे. काय भाजप तर तुंप खाल्ले लोकांनी कचका करा काढला. तुंप खाणारे लोक उशीर असते. तुंप खाणारे कचका बसला. आता करा म्हणून मैदान गोड मैदान जवळ आहे. बाबासाहेब पण नाद करू नका. पण बाबासाहेबांनी काल शिटा पाडले हो, चहा गार करून द्यायचा असतो चहा. बर. तुंप खाल्ले लोक हुशार असते ती. आता त्यांना हिरव्या मिरच्या बाजरी भाकरी येणार आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीला. हा जिल्हा परिषद पंचायत समितीला जिल्हा परिषद हलगे लावणार आम्ही सगळ्या गटात कशी आहे? एकतर्फे. शेकाप बाई गणपती पुंजे बाकी कोणाही पुंजे नाही. पण आता वातावरण बिघडले. वातावरण बिघडेल चहा गार करून पिया. वादळ असतं वादळ. नगरपालिका इलेक्शन गेलं तिथलं तिथं मिसळ दवाखान्यात. आता वादळ आहे गणपतराव देशमुखाचं. इथला विकास झालाय कोळ्याचा. कोळ्याला 90% 1 वर्ष झालं चहा गार करून प्यायचा असतो. 55 वर्ष राजकारण आहे. बाबासाहेबला घर चालवायचं जीवावर असतं. घर चालवायचं चुका कुणाच्यात नव्हती त्या. बाबासाहेबला दिवस आम्ही चांगला आणणार म्हणजे आणणार. पण बाबासाहेबांनी मग भाजपसोबत जाऊन चूक केली. भाजप हो का चहा गार करून प्यायचा असता. दीपक सावंत सगळी गंमत केली हो. कोणी? राजकारण असतं दीपक सावंत. कशी आहे? लय बोलायचं नसतं. चहा गार करून प्यायचा असतो. पण दीपक सावंत काय मजा काय केली? चहा असते घेऊन कसा प्यायचा ते संपलं. बर. भाई गणपतराव भाई गणपतराव हे चाललंय राजकारण म्हणजे जुनी लोक तुमच्यासारखी कमी व्हायला लागली. हो, आमच्यासारखे कमी होणार नाही ती. आमच्यासारखे नरडेश्वरी ठेवले तरी गणपतराव देशमुख म्हणतील. बर. असला महाराष्ट्रात होणार भारतात बर. इतिहासात नोंद झालं पाहिजे. त्या गणपतराव म्हणजे कोण आहे ती. बर. फक्त महाराष्ट्रात 2 माणसून गेले. अण्णा सांगे गणपतराव देशमुख हा. आणि सुधाकर परिषद. मला इतिहास विचारा. बर, बर. 72 वाल्यांचे 72 तुमची विधानसभा हलून नाही जाणार. फक्त गणपतराव देशमुख होता. एन डी पाटील राजूभाई देसाई उद्धवराव पाटील आता काय निरोप होईल राज्य मंत्रिमंडळात. गणपताबाचं काम तुम्ही सोबत गणपताबाचं काम केलं कसं वाटत होतं? आम्ही आबा हलवून सोडत होता विधानसभा. कसं करत होतं? आबा विधानसभा हलवून सोडत नाही होता. नाही, कोळ्यात आल्यावर कसं काय कोळ्यात आले लोक सगळे ते पाया पडून जात होते. आबा हवा पडत होतं? ते काय वसूल जात होते पाया पडायला. आबा बर बर बर. मग आता जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा परिषदला मी हलगी लावून काढणार आहे. आमचा एक पांढरे आणि दुसरा एक माणूस आहे. कोण पांढरे? काय किरण पांढरे म्हणतात का मला म्हणायला येत नाही. 30 लाख रुपये खर्च केले कालच्या महिन्यात. लोक म्हणला पैशवान गडे उगम बाबा हॉटेलात काम केले त्या माणसानं. मला अभ्यास विचारा. हॉटेलात 9-10 काम केले त्याने. असले एक बोर लाख रुपये घालायला कमी करत नाही ती. नाही बरं लोक म्हणतील किरण लोकं पैसा काय खुर्प्यानं टाकायला लागते खुर्प्यानं. माझं तोंड लय फाटकळ आहे. नाही पण पैसवाला म्हटलं खुर्प्यानं टाकायचं आमच्याकडे हिंमत आहे. शून्यात नको मुलं त्यानं. नाही शून्यात नको मुलं. किरण पांढरे म्हणजे कोण नाही. शून्यात नको मुलं. कालच्या खर्चाला 40 रुपये घालवली ती. 2 दिवस जेवण घातलं गावाला. कुणाच काम नव्हतं. काय त्याला कुणा चोऱ्या गेले नाही त्या गावात फळ त्याला उद्या विधानसभेला मिळणार आहे. जिल्हा परिषद त्यांना उमेदवार देणार नाही वाटते ती. तेव्हा आता हलगी लावून फिक्स झालाय. काय म्हणते हा फक्त गुलाल राहिला शिल्लक. किरण पांढरे नाव कुणी काढायला नाही. पुढचा भावी आमदार आहे तो 10 वर्षी गेलं. बरोबर. पण आता ह्यात जर बघितलं तर भाजपनं काय केलं भाजपचं तुंप खाल्ले लोक हुशार. हे भाजप जर यांच्यासोबत आलं गेलं तर काय होईल? वायची त्याला पाठवलं. कारण इथं पहिली इथं काय चालत नाही भाजपचं. तुम्हाला सांगू का तुंप खाण्याला लोक हुशार असते ती. नाही नाही, पण आता इथं तुम्ही निवडून दिलेली लोक भाजपमध्ये जाऊन बसली. रागावर जाणार आहे हो. मिरची खायला गेली ती परत येऊ लागली ती. ये लागले संपूर्ण येते तसंच आहे. तुम्ही काय चुकीच केलं म्हणून गेले? आम्ही चुकीच केलं. आमच्या अवलादा कुणी सांगू द्या. कशासाठी मरेल. ते पैसे करता गेले. आबा आता बाजार आले खोबरं तिकडे पद्धतीने समाधान आपण राजकारण सांगू नका तुम्ही. नाही पदार्थ समाधान नाही का? आपण काय झालं आपण 55 वर्ष राजकारण केलं. आपण अंगाल काय डोळ केलं. कालच्या काय काम फसलं सगळ्या बरोबर. भाजपला कमी लेखून चालत नाही. जोड आता 96-92 जोड काढतील महाराष्ट्रात. आणि केतन बाबासाहेब काय तर काय लोकात 80 घंटा लावा लागली ती. पण तसली खुर्प्यान जागा लागते ती. वेळ पडले तापून अनिकेत बाबासाहेबांचं भांडायला लागले. अहो खुर्प्यान काय लोक असते चांगले चालगायला. खुर्प्यान जागा लागतील कोणी त्याला बसून पुढच्या वडाला दोघं एकत्र येतील. येतील. येलं का झालं आता मला मला हलगी लावून साखर 5 किलो वाटणार आहे तिथं. हो हो मी म्हणणार आहे. पण फाटले दोघांचं पण. काय नाही अपमान शिवाय लागते. घरचा जीवावर येते. बरं
जुळं वाटतंय का? हे जे म्हणजे बर पेड वाटायला लागतील तुम्हाला पेड इथं आल्यावर बर, बर. तुम्हाला इथं पथकं बनता आले ना नाही देणार मग आता इथं तुमच्यातले जे 2 लोक आहेत ते भाजपमध्ये गेले मग आता हे पण उभा राहणार आहेत मग हे किरण पांढरे टक्कर देणार नाही का? अहो हे आमच्या गावातल्या गेला त्याला उभा ना म्हणावं तुझ्यावर मी उभा राहतो डिपॉझिट जप्त करतो हलगी राहून त्याला सांगा डिपॉझिट जप्त हा त्याला एवढं सांगतो तू आमच्यातलं गेलेला तू सगळं भाजप बोलतो दिल्लीपासून मुंबई पाहतो मी गणपती फोटो काय बांधून फिरतो उद्या एकदा तुझी सामना ज्यांना हरील कोणी गाव सोडायचं त्याला जाऊन विचारा डिपॉझिट जप्त होईल का? त्याचं करून ठेवतो मी जनतेच्या जीवावर जनतेच्या वर. हा, त्याला विचारा जनता माघारी येईल. हे लोकांना तुझी सामना एकदा होऊ द्या त्याला जिल्हा परिषद उभा राहतो मी उभा राहतो त्याला भाजपपासून दिल्ली सगळे बोलू द्या मुख्यमंत्री सकट मी फक्त गणपतीला फोटोवर एखाद्यात फिरतो गणपतीबाबा फोटो काढायचा आणि मी बाकी मागत फिरणार जिथं देश काम करणार गणपतराव देशमुखाचा पहिला ठोका होता सकाळ फिरून लागला सत्ती भाकरी कांदा खात होता त्यांच्यातली तोपातला शरा बादशा गाव खाल्ला नाही थेंबूच पाणी आणलं गणपतरावनी नागनाथ आणलं आयत्या बाजार काय बी म्हणते ती कोणाच काम नवं विकास आम्ही केला म्हणते ती अहो म्हणणार कोण बी म्हणते ती हो घर चालवा जीवन येते जमत नाही ह्यांचं काम नाही ह्यांच्या लेमन गोळ्या खायला द्या लेमन गोळ्या जरा तुपातला शिरा जिलेबी तुंब खाण्याला लोक हुशार असते तो ह्यांना आता हिरव्या मिरच्या खायला लागतील पुढच्या महिन्यात बरं हा मग आता जिल्हा परिषद पंचायत समिती धुळला नेमका तुम्ही कोणाला गुलाल कोणा उद्या तयार केले आम्ही पांढरे किती आहेत? केलेच पंचायत समिती कोण फिक्स नाही पण होणार हाल गेलं 200 आणणार आणणार 40 लाख रुपये खर्च केला पहिल्यांदा गाव दोन जीव घातली ती माझ्या आयुष्यातलं पहिला घटक काय महिना झाला नाही किरण पांढरे मी दादा म्हणून हॉटेलात काम केलं धाब्यावर काम केलं केले डाळिंब विकल्या बसलं त्यांनी कमवले त्याचा नाद कुणी करवा नाही असली पोरं 5-5 10 लाख घालायला कमी करणार नाही ती आणि मी तुम्हाला त्यासाठी आणि तू आज 5,000 भावी आमदारची आहे पण एवढं तुम्हाला कशा आवडा लागले ते कोण आमचं आयुष्य गेलं गणपतराव देशमुख किरण पांढरे का आवडा लागले किरण भाई काम तर नसलं केलंय बरं कसं म्हणताय काय शून्यात कमवलंय कमवलंय त्याने पण काम मग? काय केले काम केलं लेमन गोळ्या खायचं तुम्ही आठवण मला बोल नका बर हा किरण पांढरे नाद कोणी करायला आहे माझ्या आयुष्यातलं मी 72 बनवली ती 40 लाख रुपये गावाला 2 जेवण घातली ती एका घरात 2-3 पत्र घालवली कुणाच काम नव्हती करता करत हा नाही आता पुण्यात लिंबू ठेवून उचलते ती कोणा सगळं असलं नुसती इनू फुलं कडक निळू फुलं टकलं उचलते ती फक्त नाद सांगोल तर लेकर ना गणपतराव देशमुख इतिहासात नोंद झाली तेवढाच माणूस त्याच्या नावाखाली दाखवून जातोय आता तुम्ही राजकारणाचा सगळा इस्कूट झालाय काय वाटतंय तुम्हाला हे आम्ही चहा कार करून देत नसतो गणपताबाद नाही ना गणपताबाद राहू द्या ह्याने आता गिनीज बुक रेकॉर्ड केलं ते झालं काय पण काय? पण पोरं चांगले ना जंगल चिरण पांढरे नाथ कोणी करायला नाही. 4 जाणार 4 येणार राजकारणात असं असं असते. त्या गावातल्याला काही तुम्ही सांगून त्याला सांगा कुठे म्हणा दुरंगी सामना तू दिल्लीपासून पाक भाजपवाली बोलू मी फक्त गणपती फुटबॉल तू दिवात जो हल्ली त्याने गाव सोडायचे कधी दंड ठोपटा लागलेली कोणी पेज असतो दन थोपटाला काय निळ बोलेन टकले काढायचं हवा टाईट करायची मग आपली अर्ज भरतून काढायचे पैसे काय नाटक चाललंय पैसे खाते ती सगळी बामणं खायला लागली मटण घे आता काय व्हायला लागली तुपात बामणं मटण खायला लागली तर मंडळी हे स्वर्गीय गणपत आव्हांसोबत खरं तर त्यांच्यासोबत काम केलेली ही मंडळी आहे आणि या ठिकाणी संपूर्ण हयात गणपत आव्हांसोबत या ठिकाणी घालवली अशा पुण्यात लोकांनी कचरा का पण असल्या लोकांना मला आधार आहे ती या लोकांचं मला लव करायची कोळ्यातल्या पोराने कचरा केला पण असल्या पोराने मला शेतीशी घेतलेलं खाऊन मागितलं नाही ती आज मी तुम्हाला सांगतो माझ्याच बघत नाही ते परिस्थिती पण पोरांचं सहकारी म्हणून मी जगलोय लय पैसे नाही पण आता काळाला पैशाचा पण या पोरांचं मला उपकार आहे ती सगळ्यांची बर तर मंडळी ही जी जाणकार पिढी आहे ही काळाच्या ओघात आपल्याला खरं तर हरवताना बघायला मिळते कारण स्वर्गीय गणपताबांचं काम खरं तर बघितलं तर आता समुद्रा पलीकडे जाण्याचं काम या ठिकाणी झालं ह्या मंडळींनी खरं तर या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचे भावना स्वर्गीय गणपताबा असतील बाबासाहेब वारसा निश्चितपणाचा अशा पद्धती भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे धन्यवाद.